नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बुलेटिनमध्ये सकाळ प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी चारचाकी आहे का? आणि जर असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे. कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभे राहणार आहे. चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावरती असेल असं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे. चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत अशीच मोठी अपडेट आता समोर येते. तर नेमकं लाडकी बहिणीचे निकष काय आहेत हे एकदा पाहूयात. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असलं पाहिजे. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा. तर चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील. शिवाय संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला त्यांनी नसावा. लाभार्थी महिलेचं वय हे 18 ते 65च्या दरम्यानच असावं. तर अशा प्रकारे आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी केली जाणार आहे. जर निकषात बसणार नसाल, घरी चारचाकी असेल, कुणी आयकर भरत असेल घरातील, तर तुम्ही अपात्र ठरणार असल्याचं कळतंय. एकूणच या चाळणीतून नेमकं किती लाडक्या बहिणी तारतात हे पाहावं लागेल. यानंतर वळूयात इतरही बातम्यांकडे. न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बीड सरपंच हत्या प्रकरणात उद्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या काल म्हणाल्या होत्या. तर ऑफिस ऑफ प्रॉफिट अंतर्गत मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद आणि सोबतच आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा लागेल असा दावा सुद्धा त्यांनी केला होता. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरून मनोज जरांगेंनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. निवडणूक काळात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली होती असा दावा जरांगे पाटलांनी केलाय. बीड सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेनं पुरावे नष्ट केले तर प्रशासन जबाबदार असेल. विष्णू चाटेचाही मोबाईल अद्याप सापडलेला नाहीये, म्हणून सुद्धा पुरावे असण्याची शक्यता आहे. तेव्हा या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. नामदेव शास्त्रींनी माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार असा इशाराच राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीनं दिलाय. तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती आणि यानंतर आता वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती दबाव निर्माण होतोय, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनाही आता बीडचं वावडं असल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. असा दावाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. वरळी पोलीस ठाण्याचे जमादार सचिन सानप यांनी करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. पोलीस भास्कर केंद्रे आणि सचिन सानप निलंबित होणार असल्याचा दावाही धसांनी केलाय. ऑपरेशन टायगरचा अंक पुण्यात सुद्धा पाहायला मिळणार आहे. पुण्यातले 3 माजी आमदार या महिन्यातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 माजी आमदारांसह आणखी 6 जण शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याचं कळत आहे. यात काँग्रेसचे 2 नेते आणि ठाकरे सेनेचे 4 नेते शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून सुद्धा वर्षा बंगल्यावरती राहायला गेलेले नाही आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय. फडणवीसांना वर्षांवरती राहायला का जात नाहीत याचं उत्तर शिंदेंनी द्यावं असा सवाल राऊतांनी केलाय. दरम्यान उद्धव ठाकरे हेच काळ्या जादूचे बादशाह असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी जेव्हा वर्षा बंगला सोडला होता तेव्हा वर्षा बंगल्यावरती टोपलीभर लिंबू मिळाले होते, म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत असा घणाघात रामदास कदमांनी केलाय.
तर अंधश्रद्धेच्या पायीच संजय राऊतांनी पक्षाची वाट लावली. बंगालचा जादूगार नेहमी संजय राऊतांच्या दारात असतो असा आरोपी मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. तर संजय राऊत यांच्यासारखे बकवास वक्तव्य दुसरं कोणी करू शकत नाही असंही शिरसाट म्हणाले. शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची अज्ञातानं चाकूनं भोगसून हत्या केली होती. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवरती चाकूनं हल्ला करण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. तर साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरली आणि या हत्याकांडामागे जे कुणी असतील त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मृत सुभाष घोडेंच्या भावानं केली आहे. यावेळी सुभाष घोडेंच्या भावंडांना अश्रू अनावर झाले. अगदी त्यांनी न्यायदानासाठी पोलिसांसमोरच हात पसरले. दरम्यान शिर्डी साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानंतर जुन्या वादाला पुन्हा नव्यानं तोंड फुटलंय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली असा पुनरुच्चार सुजय विखे पाटील यांनी केलाय. त्यामुळे शिर्डीत मोफत अन्नछत्राचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. जीबीएस आजाराच्या कारणांबाबत पशुसंवर्धन विभागानं संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी फक्त पाणी कारणीभूत नसल्याचा अंदाज आहे आणि म्हणून विविध पक्षी, पोल्ट्री फार्म आणि मातीचेही सॅम्पल घेऊन संशोधन सुरू आहे. त्याचा अहवाल 2 दिवसांत मिळणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी दिली आहे. जीबीएस आजाराचा एक संशयित रुग्ण अहिल्यानगर शहरात आढळलाय. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीमध्ये जीबी सिंड्रोम सारखी लक्षणं दिसल्यानं तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये रुडकी रस्त्यावरती भरधाव ट्रॅक्टरचं टायर फुटलं आणि भीषण अपघात झाला. हे ट्रॅक्टर थेट हवेत उडून जमिनीवरती आदळलं. या घटनेत चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अंगाचा थरकाप उडवणारा हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. अभिनेत्री ममता कुलकर्णीचा वाद काही केल्यानं संपायला तयार नाहीये. महामंडलेश्वर पदासाठी ममता कुलकर्णीनं 10 कोटी रुपये मोजले होते. असा आरोपच आता ममतावरती करण्यात येतोय. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर करण्यात आलं होतं. मात्र विरोधानंतर ममता कुलकर्णीचं महामंडलेश्वर पद काढून घेतलं गेलं. कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजिद मंसुरीवरती निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भिवंडीतील बजरंग दलाच्या अशोक महाडिकांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही महाडिकांनी दिलाय. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवकुमारनं विशेष मकोका कोर्टात घुमजाव केलाय. पोलीस कोठडीत जबरदस्तीनं जबाब घेतल्याचा आरोप त्यानं केलाय. जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमारनं कोर्टात अर्ज केलाय. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात शिवकुमारवरती प्रमुख शूटर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. खारघरच्या मेडिकव्हर रुग्णालयाला मनसेनं दणका दिलाय. अपघातग्रस्त रुग्णाच्या इन्शुरन्समधून बिल घेऊन पेशंटला डिस्चार्ज दिला. मात्र लगेचच अतिरिक्त 50,000 रुपयांसाठी डिस्चार्ज कार्ड पाडून रुग्णाला थांबवण्यात आलं. हा प्रकार कळताच मेडिकव्हर रुग्णालयाला मनसेनं धारेवरती धरत जाब विचारला. 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केल्याचा प्रकार पुण्याच्या रांजणगाव MIDC परिसरात घडलाय. कामगारांना कामाचा मोबदला न देता डांबून ठेवल्याप्रकरणी 4 जणांच्या विरोधात वेठबिगारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. त्यापैकी 2घांना अटक केली आहे, तर 2घांचा पोलीस शोध घेत आहेत. सोलापुरात खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मुजोरी समोर आली आहे. गाडीचे हप्ते भरले नाहीत म्हणून या कर्मचाऱ्यांनी एका कर्जदाराच्या मुलाचं चक्क अपहरण केलं. या मुलाला त्यांनी एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं. त्यानंतर सुद्धा मुलाला सोडण्यासाठी 10,000 रुपयांची खंडणी मागितली.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आलाय. दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्रत्येकी 2 डबे वाढले आहेत. 9 फेब्रुवारीपासून अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत आणि या वाढीव डब्यामुळे या रेल्वे गाडीचे एकूण डबे 20 वरून आता 22 होणार आहेत. नवी दिल्ली ते कतरा या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त शाकाहारी जेवणच मिळणार आहे. त्यासोबतच प्रवाशांना मांसाहार पदार्थ नेण्यास सुद्धा मनाई केली आहे. या ट्रेनमध्ये सर्वाधिक भाविक वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. पनवेल एसटी स्थानकातून सुटणाऱ्या पनवेल ते महाड विनावाहक एसटी बस सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास सुटसाट झालाय. त्यामुळे पनवेल स्थानकाच्या उत्पन्नात दिवसाला 1 लाखाची वाढ झालेली आहे. पनवेल एसटी स्थानकातून एसटी बस दिवसाला 440 फेऱ्या पूर्ण करतात. यातूनच आगाराला 10 लाखांचं उत्पन्न मिळतं. नवीन वर्षाचा पहिला महिना पुणे मेट्रोसाठी लाभदायक ठरलाय. जानेवारी 2025 मध्ये मेट्रोची दोन्ही मार्गांवरती तब्बल 49,64,00,000 प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे मेट्रोच्या तिजोरीत 7,84,00,00,000 रुपयांचे विक्रमी उत्पन्न जमा झालंय. पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी खडकीमध्ये स्वतंत्र रेल्वे टर्मिनल विकसित करण्याला रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. सध्या काम सुरू झालं असून डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय आणि म्हणून पुणे स्थानकावरील भार आणखी कमी होणार असल्यानं प्रवाशांना दिलासाही मिळणार आहे. MHT CET परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज नोंदणीला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्यानं अर्ज नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सीबीएसई 10वी-12वी 2025 बोर्डाच्या परीक्षांचे हॉल तिकीट जारी करण्यात आले. हॉल तिकिटाची लिंक ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. cbse.government.in या संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांना त्याचं हॉल तिकीट आता डाउनलोड करता येणार आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेल्या 5व्या T20 सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडचा 150 धावांनी दणदणीत असा विजय मिळवलाय. टीम इंडियाचा हा विजय बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी मुंबईतल्या माटुंगा इथल्या मद्रास कॅफेमध्ये साजरा केला. 5 सामन्यांची मालिका टीम इंडियानं 4-1 अशी जिंकली. भारतीय अमेरिकन संगीतकार आणि उद्योगपती चंद्रिका टंडन यांनी ग्रॅमी पुरस्कारावरती आपलं नाव कोरलंय. महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्यांनी सलवार सूट परिधान करत चाहत्यांची मनं जिंकली. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करा अशी मागणीच महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात आलेली आहे. मंदिराचं पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांना वस्त्रसंहिता लागू करावी या मागणीचंच निवेदन तुळजापूर मंदिर प्रशासनाकडे देण्यात आलंय. रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचक्रोशीत बैलगाडा मालकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी शर्यत पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बीडच्या नेकनूरमध्ये शासकीय रुग्णालयाचं बांधकाम करताना लोखंडी प्लेट डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू झालाय. 38 वर्षीय शंभूदास असं मृत कामगाराचं नाव आहे. तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता. बांधकाम करताना कामगाराच्या सेफ्टीसाठी कुठलीही उपाययोजना नसल्याचा धक्कादायक प्रकार या घटनेनंतर आता समोर आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणनं 9 महिन्यांत वीज चोरीचे जवळपास 3,500 प्रकरणं उघडकीस आणली आहेत. सुमारे 6.25 कोटींची वीज चोरी उघडकीस आली आहे. वीज चोरीची बिलं न भरणाऱ्या ग्राहकांवरती महावितरणतर्फे आता थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले गेलेत. नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्यानं 294 गावांचा समावेश करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव देण्यात आलाय. प्रस्ताव मंजूर झाल्यास यापुढच्या काळात 529 गावांसाठी MSRDC नियोजनाचं काम करणार आहे.
टीसीओसी कालावधीत सुरुवातीलाच गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर 4 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. शासनानं या माओवाद्यांवरती एकूण 28 लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये एक डिव्हिजनल कमिटी मेंबर, एरिया कमिटी मेंबर आणि 2 सदस्यांचा समावेश आहे. नाशिकच्या पंचवटीतील नागचौक इथे 2 गटाच्या टोळी युद्धामध्ये गोळीबार झाला. जुन्या वादातून 2 गटात गोळीबाराची घटना घडली. यावेळी 2 जण जखमी झाले असून हवेत फायरिंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका तरुणावरती दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी गोळीबार केलाय. ही घटना पुण्याच्या बिबडेवाडीत घडली आहे. या घटनेत तरुणाच्या पाठीत गोळी लागल्यानं रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना 2 आरोपींची माहिती मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे. अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकूनं भोगसून हत्या करण्यात आली आहे. एक महिला आणि पुरुष रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या शेजारील पायऱ्यांवरती बोलत बसले होते. अचानक त्यांच्यात वाद झाला आणि पुरुषानं महिलेच्या पोटात चाकू भोगसून तिथून पळ काढला. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलंय. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणातील मयत मुलीच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आली आहे. 3 अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करत सामानाची तोडफोड केली आहे. जामीन नाही झाला तर AK-47 घेऊन येणार असा इशाराही तरुणांनी दिलाय. कल्याण डोंबिवलीच्या पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी ग्रामीण परिसरातील चाळ मालकांची बैठक घेतली. या बैठकीत भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या, अन्यथा भाडेकरू बांगलादेशी आढळल्यास त्या घरमालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराच पोलिसांनी दिलाय.